एक एक माझं उत्तर थांबा ना. त्यांच्या प्रश्नाला प्रकाशजींनी उत्तर दिलेलं आहे. प्रकाशजी, आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले. आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे. परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे, त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येतील का, एकत्र कसे येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावरती सुद्धा फार वाईट विचित्र आरोप झाले. पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारणात आम्ही पुरून उरलो आणि जवळपास 2.5 वर्ष हे सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आपण यशस्वीपणाने चालवलं. मुळामध्ये हेतू चांगला असेल तर सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतात. आणि मी मुद्दामून आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो की असं काही नाही आहे की काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं की चला आपण एकत्र येऊया आणि आज आम्ही एकत्र आलो. यापूर्वी सुद्धा आमच्या काही बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे. काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे, अगदी राष्ट्रवादी बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आपण येण्यासाठी कोणाची तशी काही ना आहे असं काही दिसलेलं नाही. एक गोष्ट नक्की की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर 3ही पक्षांचे काही मित्र पक्ष आहेत. मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा आहे. वैयक्तिक म्हणजे 2 पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी 3 तिघाड्या असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी, तुमची आणि आमची म्हणजे शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे, पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही. हा प्रश्न आहे की आज शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा झाली आहे. महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आहेत. तर हे जागा वाटप कसं होणार आहे आणि ही युती कशी दिसणार आहे? ही युती विजयी दिसणार आहे. अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे. लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच. मग जागा वाटप काय असेल, कसं काय असेल, तो प्रश्न आमचा आहेच. तो विचार केल्याशिवाय की आम्ही एकत्र आलेलो नाही. पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाबदाऱ्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे. राष्ट्रवादीविषयी प्रकाश आंबेडकर बोलले, परंतु काँग्रेसची जी महाराष्ट्र लिडरशिप आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही आणि चर्चाही नाही. मग तुम्ही कसं म्हणतात की तेही आमच्यासोबत आहे? दिसेल ना आज उद्या मी जे काय बोलले ते खरं आहे का, ते जे काय बोलले ते खरं आहे ते दिसेल. उद्धव सर, अजितदादांनी सांगितलं आहे की जर का शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित युती होत असेल तर ह्या पुढचं जे काही जागा वाटप असेल ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेनामध्ये त्यांच्या ज्या काही जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजितदादांचं म्हणणं आहे. नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे. आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा, हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाला कसं हे करायचं. जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना आम्ही, एकमेकाला मदत केली. त्याच्यामध्ये सुद्धा नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती. काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं. त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या शुभांगीताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती, ती आम्ही काँग्रेसला सोडली. पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काही त्याला म्हटलं नाही. त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये. उद्धव साहब इथे ठाकरे परिवार ने कभी भी जात पात की राजनीति नहीं की है. आज इस गठबंधन के दौरान आपने कहा कि आपकी प्राथमिकता राष्ट्र होगी, तो क्या ऐसे में समझा जाए कि यहाँ से पॉलिटिकल लाइन आगे गठबंधन में
आप जात पात की राजनीति करेंगे या फिर सब इन सारी चीजों को मिश्रण करेंगे? मेरे पिताजी ने कई बार कहा है कि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हे त्यांनी अनेकदा बोललेलं आहे. मैं कोई नई बात नहीं करने जा रहा हूँ. अगर नई बात मैं करता तो बात अलग थी, लेकिन मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चलेंगे. और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में पूरी कुछ हाँ मैं थोडं हिंदी माझं हा एक आता फायदा होणार आहे मला. गलत प्रथा है थी उसका विरोध किया. तो हमेशा देश हित सबके सामने पहिले देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे. आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकाशजींनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जी काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे. उद्धवजी, आज युतीची घोषणा होते आहे. यापूर्वी अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेसंदर्भात जागा वाटपाची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? दोन्ही पक्षाकडनं काही म्हणून मी आकडे तुम्हाला समोर काय आलेले आहेत सांगतो, का? हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग आमच्या युतीचा जागावाटप काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, चर्चा काय झालेली आहे, ते तसं करण्यापेक्षा आम्ही लढून जिंकूनच टाकू ना. उद्धवजी, आपण म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी यावं यासाठी म्हणजे त्याची काही हरकत नाही, पण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे एकूण जे संबंध पाहता ते संबंध सुधारावे यासाठी आपण व्यक्तिशः काही नक्कीच करणार ना. म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहीत धरून राजकारण केलं गेलं होतं एक 2.5-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. त्या तर वेळेला मला असं सांगत होतं की बघा राष्ट्रवादीबरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील. हे मी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. म्हणजे एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलाद जी सत्तेवरती येऊ बघते ती दाढून टाकण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी गरिबांचा आणि सगळ्याचा जो एक धर्मनिराश झालेला आहे तो दूर करण्याचा गरज. माझा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. बाळासाहेब, आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं नाही. आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता. उद्धव साहेबांनी जे मुद्द्यावर जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? नाही, मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं आणि त्यांनी असणारं ते चाललेलं होतं त्याच्यावरती चालण्याचा असणारा भाग शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असणारं काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली. त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं की अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचं आहे. निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या RSSचं आणि BJPचं द्वेषाचं जे आहे की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. स्वामीका मातोश्री पर देखे इस बार आप यहाँ पर आए हैं, क्या इसके पीछे? मैं कई दिनों से यहाँ आना चाहता था लेकिन कोई बुला नहीं रहा था मुझे. त्याला चालू करून असेल की एकच एक उशीर झाला का आंबेडकर सर तुमच्याकडून आता ते म्हटले की आम्हाला कोणी बोलायला होतं नाही, उशीर कोणत्याही गोष्टीला होत नसतं. उशीर झाला तरी चालेल पण सुरुवात होण्याची गरज असते. ती सुरुवातच झाली. आंबेडकर साहेब, एक प्रश्न आहे की मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नुकसान केलं. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला यावेळेस सहन करण्याच्या स्थितीत नाही असं दिसतं. त्यामुळे तुम्ही एक सेकंद, त्यांनी उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो.
रिपब्लिकन आघाडी ही भाजपची पीटी बाय असं वारंवार बोलणं गेलं होतं. शिवसेनेचीच काही युती होतं जी त्यांनी असे आरोप केले होते. मग आता पुन्हा एकदा शिवसेनेची युती भाजपच्या पीटी बरोबर झाली असं म्हणायचं का? जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगाफटका केल्यानंतर मग किती टीम एबीसीडी काय करायचं, म्हणजे आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापायी मोडली. आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू नको, विरोधक नको आहे, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको. म्हणजे मग नेमकं साधायचं काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही न्याय व्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला, न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहे. हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे. म्हणजे तिकडे याला न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजे. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहील. मग जी काय आज काल असताना साक्षात्कार झालेलं आहे रिजिजूला की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का, त्या घटनेत ते बसतंय का. घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आखून रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावरती अतिक्रमण करणं हे कसलं होतं काय. म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्याआडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. मला असं विचारायचं की आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर कोण बोलतोय? पॉवर इक्वेशन अच्छा खाली हा आम्हाला असं तळागाळाचे प्रश्न पडले. मला असं वाटतं की आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर आता कुठेतरी एक बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी रिपोर्ट इक्वेशन एकत्र आणण्यासाठीची युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे. प्रकाश मी आपला कोणाबरोबर गेलोच नव्हतो, मी आपलं एकटंच लढत होतो. त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आता असणारा जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं संबोधलं तर अधिक चांगलं होईल. मैंने कहा ना उत्तर दिया. राष्ट्रवादी और एनसीपी और कांग्रेस के साथ आपका युति कैसा आगे गठबंधन कैसा रहेगा, आपकी राजनीति उनके साथ कैसी रहेगी. देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं है. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि एमआईएम के साथ में हम लोग का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है, तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया. सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था. पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे. अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है. सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसको पीछे छोड़ना चाहिए. जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए. और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूँ कि जो
डिक्टेटरशिप आ रही है। आज मैं लोगों से कह रहा हूं कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है। अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूं कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया। मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ। ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है। मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती है या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है? इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोग लोगों से कह रहे हैं। मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी। उद्धव साहब, आपसे सवाल यह है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है या ये एजेंडा है। हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदुत्व उनके हिंदुत्व से अलग है वैसे ही है। ही नवीन युती आहे ती महाराष्ट्रातल्या तळागाळात पोहोचवण्यासाठी आपण काही महाराष्ट्रातले धोरणे करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या महिन्याभरापासून तैलचित्राचा जो विषय आहे, तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणारा, तर आपल्याला निमंत्रण आहे, आपण पाहिलं नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी बाहेर ऐकायला येतात, त्यावर आपलं काय मत आहे? एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आत्ता जे प्रकाशजींनी सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात, त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता, या महत्वाच्या गोष्टी। एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाडून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे। कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे आणि ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी देशासाठी घातक आहे। आणि असंच जर काही या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही ना झाली, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ द्यायचा, तर पण त्यांनी मात्र काही करायचं